हॅलो फ्रेंड्स, समर्थ ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. व्हिडिओ बनवायचं कारण आज आमचे काही पाहुणे आलेले आहेत. पाहुणे तुम्हाला नंतर आम्ही दाखवू, तर त्यांना घेऊन आहे ना आता आम्ही जात आहोत पॅगोडाला, गोराईला जो आहे ना तो, आणि तिथून मग बघूया बीचवरती वगैरे. तर पाहुणे तर तुम्हाला नंतर दिसतीलच. आता इथून आम्ही आमच्या ॲक्टिवा आहे, दोन स्कूटी आहेत, त्याच्यावरनं आम्ही जात आहोत. माझ्यासोबत बघा कोण कोण आहे बघा. हे बघा, भाऊ आणि आम्ही जात आहोत, आणि खालून ते लोक ऑटोने येत आहेत. आम्ही आता इथून स्कूटी घेऊन जात आहोत. चला, याच्यामध्ये तुम्हाला प्रवास बघायला मिळेल आणि पॅगोडाला काय काय तिकडे तुम्हाला दाखव. तिकडून बीचवरती पण जायचा प्लॅन आहे, बघूया आता. चला निघूया. कुठे जात आहे? कुठे जात आहे तुम्ही? कुठे? काय करणार तिकडे? आणि आणि तू काय करणार सई? सई कुठे जाते? कुठे जाते सांग? हा, फिरायला जाते. हा बघा, सगळ्यात एक्साइटेड बघा 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 बघा. त्याला असं वाटतं कधी जातोय. कुठे जायचं तुला? चला, सवारी रेडी झालेली आहे, तर आता निघूया. तयार झालेलो आहोत. पेट्रोल भरायला थांबलेलो आहोत. पेट्रोल गरजेचं आहे बाबा, आमचा प्रवास आहे इथे ना, तर पुढे पेट्रोल पंप नाहीये. आता पेट्रोल भरूया, टाकी फुलच करतो, टेन्शन नाहीये. आपलं गाव इकडे ना बाबू, समर्थ विचारतं गाव कुठे. चला, आता पेट्रोल भरलेलं आहे, मस्तपैकी टाकी फुल केलेली आहे. आता काय बघायला नको, आता सुसाट जायचं आहे. आणि जे पाहुणे तुम्हाला बोललेलो ना, ते आता निघाले आहेत. अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही, पण निघाले असतील. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. चला, आता तिकडे गाडी चालवणं ना खूप मजा येते. असं वाटतं एकदम गावचा फील आहे. थोड्या गाड्या असतात, थोड्या नाही, भरपूर आहे. आज संडे म्हटल्यानंतर ना गाड्या वगैरे भरपूर येतात, 4 व्हीलर, तसं सगळे फिरायला जातात ना, बीच वगैरे सगळी कनेक्टिव्हिटी इकडून. चला, आता चाललोय सुसाट. थोडं लक्ष देऊन चालवायला लागतं. हा, समरची बरोबर चालू आहे आमच्या. हे बघ, ते बघ, बुलडोजर बघ, ट्रॅक्टर बघ. काहीतरी झालेलं आहे इकडे. अरे बापरे, ऍक्सिडेंट झालेलं वाटतं. थोडं गाड्या ना सावकाश चालवत, प्रॉब्लेम होतो. थंडीचा फील यायला लागलाय. हे बघा ना, इथे कसं झालं, एकदम झाड, आणि कसं एकदम वाटतं. असं वाटतं इकडे गावाला आल्यासारखं वाटतं. थंडी लागायला लागली. थंडी काय सोनू? काय जंगल आहे एकदम. वातावरणात लगेच चेंज झाला, एकदम थंडीसारखं वातावरण व्हायला लागलं. इकडची हीच मजा आहे. इकडे गाडी चालवायला पण खूप मजा येते. फक्त एवढंच की थोडं सांभाळून गाडी चालवायला लागतं. हा बघा, हा आता रूट आहे ना, हा बघा, इकडून हा रूट गेला, हा धारावीला. धारावी मंदिराची देवी आहे ना, करू आपण एक दिवशी त्याचा पण व्हिडिओ. इकडे जावं लागतं. हे बघा, हे रस्ते बघा. हा रस्ता आता झालेला आहे सिमेंटचा. पहिला वन वे होता. वन वे मध्ये सिंगल रोड होता, खूप ट्रॅफिक व्हायचं. आता ना थोडा रस्ता वाढवलेला आहे, तर जरा गाडी चालवायला पण मजा येते, आणि कसं जास्त ट्रॅफिक नाही होत. नजारा 101 आहे तिकडे, खूप मजा येते, एकदम गावचा फील. हे बघा मित्रांनो, हा सरळ रोड गेलाय ना इकडे, तो गेलाय उत्तनला, वेलंकणी बीच. आणि आपल्याला इकडे लेफ्ट मारून इकडे गोराईला जायचंय. हा डोंगर चढावा लागतो एकदम. हा डोंगर चढून आपल्याला गोराई, मनोरी, आपण पॅगोडाला जातोय, एसएल वर्ल्ड वॉटर पार्क, वॉटर किंगडम, तिकडे आपण जाऊ शकतो.
आता इथून जो फील खरा चालू होतो मस्त. हे रस्ते बघा कसे आहेत. आता ना आमच्या इकडचे बोरमाच चढतोय, बोरमाच गाव. चलो घूमने. सोनू एन्जॉय होते का नाही? आपण पेगोड्याला चाललोय. हा आपण एकदा गेलो ना पेगोड्याला, तिकडे चाललोय. हे बघा रोड पण एकदम म्हणजे असे खाली असतात, जास्त वर्दळ नसते गाड्यांची पण इकडे. सो मजा येते इकडे गाडी चालवायला. गाडी चालवायला मजा येते म्हणून किती पण स्पीडने नाही चालवायचं. असतात रेसर्स वगैरे रायडर येतात इकडे चालवायला, पण आपण आपल्या लिमिट मध्ये गाडी चालवायची बाबा. गोराई बीचच्या जवळ आलो होतो पण आता त्या मानाने असं म्हणा गेलं तर संडेच्या हिशोबाने गर्दी आज खूपच कमी आहे. काय समजा खूप म्हणजे खूपच कमी आहे. म्हणजे नाही तर इकडे पूर्ण जाम भरलेलं असतं. पण अजून गोराई फाटा पुढे आहे ना, तिथे अजून असेल गर्दी. हा आहे बघ गर्दी असेल. हा बघा हा गोराई फाटा आलाय. रिक्षा दिसत आहेत ना लागलेल्या. इकडे तर कधी कधी एवढं जाम होतं ना तर विचारू नका, एवढं जाम होतं. खूप जाम होतं कधी कधी. सिंगल गाडीत जाऊ शकतो एवढा तिकडे रस्ता आहे. आणि इकडून पुढे आपण मनोरी, आणि मग तिकडे मनोरी सर्कलला लेफ्ट मारले की तुम्ही एसलवड, तिकडे आपली जेटी आहे ह्याला अक्सा बीचला जायचं, वॉटर किंगडम आणि पेगोडा त्या साईडला जाऊ शकतो. मनोरी फाट्याला आलेलो आहोत. हा इकडे सरळ गेला ना तो तिकडे जातो मनोरीला, मनोरी बीच वगैरे. आणि हा इकडे आपण लेफ्ट मारले की हा जातो पेगोडा, वॉटर किंगडम, एसलवड आणि ती जेटी. इकडून आपण अक्साला वगैरे जाऊ शकतो. म्हणजे मलाडला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी. म्हणजे मुंबईवरनं येणारे जे जेटीने येतात ना ते ह्या साईडने येतात. तर चला पेगोड्याचं दर्शन झालेलं आहे फायनली. सोनू पेगोडा बघ, तो राईट साईडला पेगोडा, तो तिकडे, तो पेगोडा, तो याने हा उभा आहे ना, याने बटनच दाबलं पॉवर ऑन ऑफचं. ते गाडीच बंद झाली अचानक. आम्ही म्हटलं काय झालं बघतो. याने बटन बंद केलं तर ऍक्च्युली त्याचा हात लागला कोपरा, आम्हालाच माहित नाही. हे ना एसलवड, वॉटर किंगडम यायचं असेल ना तिकडे पार्किंग आहे बघा. आलेली आहे. एवढी गर्दी नाही आज त्या मानाने, संडेच्या मानाने गर्दी हवी होती. हे बघा इकडे बसचे 180 रुपीज. आम्हाला दाखवतो तुम्हाला. हे बघा 4 व्हीलर 150 आणि 2 व्हीलर 60 रुपीज. गोराई जेटीसाठी आपल्याला सरळ जायचं आहे. आणि ग्लोबल पेगोडासाठी बघा इकडून 1.5 किलोमीटर आहे. आणि गोराई जेटी आणि ते 1 किलोमीटर आहे. तो आपल्याला इकडून आता असं राईट मारून पेगोडाला जायचं आहे. तर चला आता जाऊया आपण. आपण आलेलो आहोत पेगोड्याला. आणि मागच्या वेळेला आम्ही आलो ना, समर्थ लहान होता ना, तेव्हा इकडे बोरं खायला मजा आलेली. हा बोरं एवढी रस्त्याने एवढी पिकलेली ना, बापरे. हे बघा इकडे ना, हे बघा इकडे ना ही बोराची झाडं आहेत इकडे. मागच्या वेळेस ना आम्ही आलेलो तेव्हा खूप बोरं काढलेली. हे बघा इथे एक आहे झाड. आणि पेगोडा बघा, पेगोड्याचा व्ह्यू बघा. समर्थ पेगोडा फायनली ना पेगोड्याच्या एंट्रन्स गेटला पोहोचलेलो आहोत. हे बघा. आणि जे आमचे पाहुणे आहेत ना ते अजून आले नाहीत. फोन केलेला 5-10 मिनिटं लागतील बोलतात. पब्लिक आहे तिकडे मागे ना, पुढे गाडी अलाव नाही मला असं वाटतं. गाडी इथेच थांबवावं लागतं. काय गाड्या अशा लावलेल्या आहेत तिकडे. बघा आणि गेट तिकडे एंट्रन्स गेट. हॅलो, कुठे आलोय आपण? पेगोडाला. हे बघा हा रस्त्याने आलात ना का इकडे फ्री पार्किंग आहे आणि इकडे चेकिंग आहे. इथं आतमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. चला आमचे पाहुणे का अजून आलेले नाहीत, येतील आता. इकडे तुम्हाला काय खाया पियाचं दुकान आहे ना, काय घ्यायचं तिथे घेऊ शकता. आमच्या समर्थला लागले भूक.
हे काय पाहिजे तुम्हाला सयू तुला काय पाहिजे समर्थ तो बघा याला सगळंच पाहिजे त्याला घेतलंयस तू हा कसं असतं आलेले आहेत आमचे पाहुणे आले याला ओळखला काय हा भाई आमचा सुरतचा देवकुंडला बघितला असेल ना आणि अजित आणि वहिनी आमच्या अर्धे पब्लिक कुठे आहे हा वेदू आमचा आणि आमची बाय राहुल तर एवढे आलेले आहोत अजून किती तिघ जण बाकी आहेत ना ते ऑटोने येत आहेत माझा मोठा दादा वहिनी आणि चिराग लोक ऑटोने येतात चला वेट बघूया त्यांचा वेट करूया आता काय फायनली राहिलेली माणसं पण आलेली आहेत आला चिराग आणि तो दादा आणि त्या वहिनी कुठे गेला चला ॲक्च्युली गाडी तिकडे लावायची आहे आणि तिथून मग आपल्याला चेकपोस्ट आहे तिथे तिथून मग आपल्याला वॉकिंग जायचं आहे 5 मिनटं हार्डली वॉकिंग करायला लागेल बघा सगळे एक्सायटेड आहेत बघा हे बघा असं वॉकिंग करत करत आपल्याला जायचं आहे त्या गाड्या आतमध्ये जात आहेत आय थिंक तिकडे मग पार्किंग चार्ज असेल मला असं वाटतं पे अँड पार्क असेल टांगा पलटी घोडे फरार घोडागाडी होती फायनली गेट जवळ आलेलो आहोत गर्दी तर आहे माणसांची ही माणसं कशाला उभी आहे तिकडे बघा गर्दी आहे भरपूर माणसांची अच्छा ही बसची लाईन आहे हां बस येते ना त्याची लाईन आहे बरोबर कुठं बस येते इथे बस येते 4 नंबर भाईंद्रवरून हा बघा नजारा बघा हा आहे पेगोडा हा काढूया ना हा आहे पेगोडा हा नाही आता आहे ना आम्ही एंट्री करत आहोत तुम्हाला एंट्रन्स दाखवतो हा बघा एंट्रन्स आहे पायगोडाचा गर्दी आहे बऱ्यापैकी मेल पुरुष चेकिंग आहे इकडे पायगोडा फोटोशूट काय बंद नाही होत बर सिक्युरिटी चेकिंग इथे करायला लागते चेक वगैरे करून मग आपल्याला तिकडे सोडलं जातं हे बघा असं बनवलं ना असं वाटतं तिकडे ते थायलंड बँकॉक वगैरे आहे ना त्या साईडला आल्यासारखं वाटतं एकदम मस्त वाटतं आमचा चित वेलकम स्वागत याच्या अगोदर पण मी आलेलो आहे भरपूर वेळा आलेलो आहे भरपूर म्हणजे 2-3 वेळा आलेलो आहे जसं जसं तुम्ही येता ना तसं तसं इथे काय ना काहीतरी नवीन होत असतं हे बघा इकडे म्हणजे ते मौन करण्यासाठी पण आहे प्लस ते थीम दाखवतात म्हणजे पिक्चर्स दाखवतात सगळे हिस्ट्रीबद्दल ते पण आहे त्यांचे फोटोज काढून होत नाही आहेत ऊन पण भरपूर आहे गर्दी त्या मानाने भरपूर आहे एकदम थायलंड बँकॉकवाला फील येतो इकडे ना घंटा वाजवायला आहे हे बघा लोक घंटा वाजवत आहेत हे बघा लोक इथे घंटा वाजवत आहेत बघा आमच्या वहिनी गेलेल्या आहेत आमची माणसं घंटा वाजवायला गेलेली आहेत हे जोरात वाजव बघा व्ह्यू तो मेन एंट्रन्स आहे तिकडून आपण आलेलो आहोत आणि हे चढून मग आपल्याला हे चढून असं वरती जायचं आहे मुलांची घाई गडबड बघा सगळ्यात जास्त एक्सायटेड ते आहेत हे बघा
फायनली टॉप फ्लोअरला पोचलेलो आपण. कसं वाटतंय तुम्हाला? छान मस्त आहे. हा? अरे या दोघांनी खूप मस्त. सोनू कसं वाटतंय तुला? मस्त असते. मजा येते? सई तुला कसं वाटतंय? तुला कसं वाटतंय? मस्त बरं मस्त वाटतंय. आमच्या भाईला विचारू कसं वाटतं इकडे येऊन. कसं वाटतंय तुला? एकदम भारी. मस्त आहे ना? वहिनी तुम्हाला कसं वाटतंय? एक नंबर. एक नंबर ना. चला थोडं आता आपण एक्सप्लोअर करूया. फिरण्यासाठी खूप चांगलं प्लेस आहे. एक शांत वातावरण आणि रूपांबद्दल काही इकडे माहिती वगैरे जे शॉर्ट फिल्म दाखवतात त्याच्याबद्दल वगैरे एकदम इकडे आपल्याला नॉलेज भेटू शकतं. मजा येते. म्हणजे असं एक वन डे साठी तुम्ही येऊ शकता इकडे. मुलांची मजा झालेली आहे इकडे. हे बघा, हे बघा मुलांची मजा आहे. मुलांना खेळायला अशी एस्पेस जागा आहे. एस्पेस जागा आहे मस्त. हे बघा मधमाशांच्या पोळे दिसत आहेत का तुम्हाला? भरपूर आहेत. हे बघा ब्लॅक ब्लॅक कलरचे आहेत ना. आतमध्ये जायला ना ॲक्च्युली वेटिंग आहे. हे बघा आता आमच्याकडे टाइम कमी आहे. मस्त एकदम थंड वाटतंय ना भाई. लाईन बघा केवढी आहे. बघा इकडे आतमध्ये जाण्यासाठी. ॲक्च्युली आतमध्ये आहे ना मेडिटेशनसाठी जागा आहे. तर पूर्ण घुमट आहे ना त्याच्या आतमध्ये मेडिटेशनसाठी जागा आहे. सो ही लाईन लावावं लागते. म्हणजे कसं असं बारी बारीने सोडतात प्रत्येकाला. आपण काय आतमध्ये जात नाही आहोत. आम्ही पहिल्याला तेव्हा गेलेलो आहोत. आपण आता दुसरीकडे फिरूया. चला पुढे बघ. ॲक्च्युली ना इकडे जास्त फोटो स्पॉटच आहेत. बघा इकडे पण लोक फोटोज काढतात. तेव्हा ते व्हील आहे ना फिरतंय. हे बघा हे सगळे फोटो काढण्यासाठी उभे आहेत. फिरण्यासाठी आहे भरपूर. तुम्हाला इकडे म्हणजे असं पिक्चर वगैरे दाखवतात, शॉर्ट फिल्म दाखवतात, म्युझियम आहे. पण आता आम्हाला आहे ना इथून बीचला जायचं. सो आम्ही आता इकडे काही जास्त थांबत नाही आहे. दाखवणार एकदा कधीतरी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ याचा नक्की मी करेल. नक्की येईल. हां तुला काय बोलायचं आहे? काय बोलायचं आहे? त्याला पण बीचमध्ये जायचं आहे. ॲक्च्युली सनसेट आम्हाला बघायचं आहे बीचमध्ये. सो आता आम्ही बहुतेक निघू इकडून. ॲक्च्युली इकडे सगळं फिरायचं असेल ना तर थोडा टाईम काढून यावं लागतं. डिटेलमध्ये तुम्हाला जर इकडे फिरायचं असेल ना. आज काय आम्ही घाईघाईमध्ये आलो. ॲक्च्युली भाऊ आला ना सुरतवरून, तर त्याला पाहायचं होतं म्हणून म्हटलं चल जाऊया. आणि त्याला ॲक्च्युली बीचला जायचं आणि बीचला आम्हाला सनसेट बघायचं आहे. सो आता इथे आम्ही काही जास्त दाखवत बसत नाही आहे. एक बघण्यासारखं भरपूर काही आहे इकडे आणि माहिती घेण्यासारखं पण भरपूर काय आहे. बौद्ध धर्माबद्दल खूप काही इतिहास वगैरे इथे खूप आहे. म्युझियम वगैरे सगळं आहे. हे सगळी पब्लिक आहे. फक्त फोटो काढण्यात वेळ घालवत आहेत. तुम्हाला बीचला जायचं की नाही? हां सनसेट बघायचं आहे ना. सनसेट बघायचं आहे ना. आता आम्हाला निघायला लागेल. कधीतरी येऊ आपण आणि दाखवेल मी. कधीतरी दाखवेल काय भाई? हो नक्की नक्की. आता याला पण जायचं सुरतला आज संध्याकाळी. त्याच्यामुळे आमच्याकडे टाइम नाही एवढा. नाहीतर तुम्हाला नक्की दाखवला असता व्हिडिओ. आता आम्ही निघू इथून आणि बीचला बीचचं तुम्हाला दाखवतो. बीचला जाऊ आम्ही. गोराई बीचला जाणार आहोत. सो आता इथून डायरेक्ट बीचला जाऊ. ॲक्च्युली मेडिटेशन काय असतं ना आणि मेडिटेशन कसं असतं अनुभवायचं असेल ना तर इकडे यायचं. म्हणजे हे लोक म्हणजे त्यांचे प्लेस कसे असतात, ते जागा कशी असते, ते लोक कुठे मेडिटेशन करतात
ते जर पाहायचं असेल ना तर इथे यावं लागतं. खूप छान आहे. म्युझियम वगैरे अजून बघितलं ना तर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन भेटेल. चला आता आम्ही निघत आहोत. आता आपण बीचला जाऊया ना. हा चला आता बाय करा सगळ्यांनी. रायगडामधनं निघालेलो आहोत. बाकीच्यांना ऑटो करून दिलंय. आता आमच्याकडे स्कूटी आहेत तर आता आम्ही स्कूटीने जाऊ. आणि हा समर्थ रडतोय, त्याला ऑटोमध्ये जायचं आहे. हा बघा कसा रडतोय बघा. त्याला ऑटोमध्ये जायचं आहे. ते लोक ऑटोने गेलेत ना, त्याला ऑटोमध्ये जायचं आहे. आम्ही गाड्या बाहेर लावल्यात. स्वतः डायरेक्ट गोराई बीचला भेटतो तुम्हाला. चला गोराईला आलेलो आहोत आणि इथे रस्ता आहे ना खूप छोटा आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक बघा. समोरून गाडी येत असेल कुठली तरी. ॲक्च्युली 4 व्हीलरवाल्यांना इकडे आतमध्ये अलाउडच नाही करायला पाहिजे. सनसेट तर झालेला मित्रांनो. ॲक्च्युली काय झालं तिकडे एंट्रीला एवढी ट्रॅफिक होती ना, भरपूर ट्रॅफिक होती. त्याच्यामुळे मी अडकलो. फॅमिलीला पाठवलं. फॅमिलीने एन्जॉय केला की नाही तुम्ही लोकांनी? खूप एन्जॉय केलं. अजूनही काय हवा आहे आणि जे वातावरण आहे ना बीचचं, वाव आहे बघा. सनसेट तर झालेला आहे पण वातावरण मिस केलं आम्ही लोकांनी. हा वातावरण एक नंबर. खूप ट्रॅफिक होतं तिथे. ऍक्च्युली गल्ली छोटी आहे ना त्याच्यामुळे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. एवढी गर्दी झालेली आहे ना आणि बीच पूर्ण भरलेला आहे आणि एवढं मस्त वातावरण आहे ना. हलकीशी थंडी पण आहे. खूप छान. हे बघा सनसेट झालेला आहे पण थोडं थोडं आहे. मस्त आहे. हे बघा सनसेट झालेला आहे पण खूप मजा येते एकदम. एवढं आरामदायक वाटतंय ना. काय सुकून वाटतं एकदम सुकून. ऍक्च्युली मुंबईच्या लाईफ मध्ये ना अशी थोडी आरामदायक अशी मजा घ्यायची कधी पण लोकांनी. खूप बरं वाटतं. एकदम हवा सुटले शांत अशी तुम्ही आणि एकदम आलात मस्त. तर तुम्ही तिथे हा time waste पार्किंगचं करू काहीतरी नका. बाहेर बघा बाबा. कारण बाहेर बघा की आणि संडेला जर चालत तुम्ही आलात तर खूप ते रोड ऍक्च्युली छोटा आहे. अरुंद रोड आहे. जाम तिथे ट्रॅफिक होते. सगळ्या ट्रॅफिक 4 व्हीलर 2 व्हीलर सगळे खूप जाम ट्रॅफिक होते. आताच बीचवर फिरायला आलेलो. आता बघा कोण भेटले बघा. माझ्या आत्या कुसुमात्या आणि आधीचा मुलगा माझा भाऊ अजय आणि त्याची वाईफ आणि आता मुलगा त्यांचा. एकदम अचानक भेट झाली. काका बरी आहे ना? कांदिवलीला राहतात हे लोक. आज गोराईला आलेत फिरायला तर आम्हाला भेटले. आपले व्हिडिओ बघतात हा. सबस्क्रायबर आहे. थांबा आपण विचारू कसं वाटतं त्याला. कसं अजय तुला कसे वाटतात व्हिडिओ आपले? मस्त एकदम. मी युट्यूबला माझ्या मोठ्या स्क्रीनवर बघतो टी व्हीवरती. आणि पहिला व्हिडिओ होता आपला देवकुंडचा. त्याच्या अगोदर प्रवासाचा होता. प्रवासाचा होता आणि गावचा पोहायचा. हा गावचा पोहायचा एक होता. उन्हाळ दिवस. हा उन्हाळ दिवस. भरपूर चांगला म्हणजे चांगलं बघून चांगलं वाटलं. हे आमच्या अक्का आहे. अक्का कशी वाटत तुला व्हिडिओ? छान वाटतं. मस्त वाटत ना? आणि काय सांगाल आपल्या चॅनल बद्दल? चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला पण अनुभव येईल. एक्सपिरियन्स आहे चांगला गावचा पण आणि छान वाटतं बघून. बघा नंतर एवढं खूप पूर्ण सांगू शकत नाही. बघा नंतर माहित पडेल. चांगले कमेंट दिलेले आहेत. बघू तो पण आला भेटला आणि आपली फॅमिली हे सगळे अगोदर आले. ते मजा केलीत की नाही? आपण बघू आता सुरतवाल्यांना विचारू कसं वाटतंय तुम्हाला. वहिनी कसं वाटतं तुम्हाला आज इकडे तुम्ही आलात? मस्त आहे. एक नंबर. मजा आली? लय भारी. मजा आली की नाही? तुम्हाला सनसेट नाही तुम्हाला भेटला. भेटला ना? थोडा भेटला. आता पण एकदम सनसेट सारखं. हे तुम्हाला मजा आली की नाही? हा एन्जॉय केला की नाही? इथला मजा नाही आली? चेत तुला का नाही मजा आली? सोनू तुला मजा आली की नाही? नाही मजा आली का रे? भिजलास तू? चला आता त्यांना पण फिरवलं. त्याला पण जायचंय सुरतला. त्याची पण ट्रेन आहे. त्याला जायचं सुरतला. आणि थोडं लेटच झाला आम्हाला ऍक्च्युली सगळं निघण्यात वगैरे. आणि इकडे पण ट्रॅफिक भेटली जरा. काय दाखवता आलं नाही जास्त मला. पण जे काय प्रवास दाखवलाय आणि तुम्ही आला तर थोडं लवकर या. इकडे ट्रॅफिक वगैरे जास्त असतं. तर एन्जॉय करायचं असेल ना सनसेट बघायचं असेल घरातून टायमावरती या. आणि व्हेकल 4 व्हीलर वगैरे आणला तर रस्त्याच्या बाहेरच लावा. इकडे आतमध्ये इकडे ट्रॅफिक असतं यायला भेटणार नाही. बाकी सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे. चला असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील येत राहतील. तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. नवीनच चॅनल आहे सपोर्ट करा. आणि चला आता मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला? चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.